माननीय उपमुख्यमंत्री अध्यक्ष महोदय, आज 25-26च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करत असताना वित्त विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नियोजन विभाग या तिन्ही विभागाच्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी आपली आपली मतं मांडली, परंतु त्याच्यातले बरेचसे समोरचे सन्माननीय सदस्य इथं हजरच नाही। त्याच्यामुळे मी काय त्याला उत्तर देणार नाही। तुम्ही मांडलंच नाही तर तुम्ही काय उत्तर मागू? हे ठीक आहे, ज्यांनी माझ्या विभागाचं मांडलं त्याचं उत्तर द्यायला मी उभा आहे। त्यामध्ये माझ्याकडे सगळी उत्तरं आहेत। खरं तर मी परवा 2 तास अर्थसंकल्पावर रिप्लाय दिलेला आहे आणि खरं तर सन्मानित सदस्य नाना पटोले साहेबांनी महसुली तूट वगैरे हे सगळं काढलं। मी त्यावेळेस सांगितलं 15 वर्षाचा अध्यक्ष महोदय मी माहिती दिलेली होती की कशा पद्धतीनं आपण हे 1% आतमध्ये ठेवलेली आहे। आता बोलत असताना आकडे इतके मोठे दाखवले जातात, परंतु आपलं स्थूल उत्पन्न 49 लाख कोटी रुपये झालेलं असल्यामुळे त्या स्थूल उत्पन्नाचा विचार करता ही रक्कम म्हणजे 11-12ला 12,80,000 होती, तेव्हा आपलं त्या ठिकाणी महसुली तूट 1%च्या आतच होती आणि आता 49,39,000 असताना पण 1%च्या आतच आहे आणि त्यांनी सांगितलं की 40%च एवढा खर्च झालाय। अध्यक्ष महोदय, त्यावेळेस 2 निवडणुका होत्या, एक म्हणजे लोकसभा, दुसरी म्हणजे विधानसभा। ह्या आर्थिक वर्षात बोलतोय अध्यक्ष महोदय मी, आणि त्या 2 निवडणुकीमध्ये नाही म्हणलं तर 2-2 महिन्याचा आचारसंहिता धरली तर 4 महिने त्याच्यामध्ये सगळी यंत्रणा त्या कामामध्ये गुंतून जाते। तरी देखील आत्ताच्या घडीला खर्च जो काही मी 5,35,208 कोटी इतका खर्च झालेला आहे आणि मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीचा तो जवळपास आता 77.5% आहे। अजूनही काही दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये पण तो खर्च वाढेल। म्हणजे अजिबातच ते आकडा जो सांगितला 40% खर्च झाला तो दादांत चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा योग्य सांगितलेलं नाही असं अध्यक्ष महोदय। नाही, तुम्ही आत्ता आला, मी ते सांगत होतो की तो खर्च आपला 77.26% झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही अर्थ नाही। आणि दुसरं 15 वर्षामध्ये महसुली तूट मी सांगितलं की 11-12 मध्ये 12,80,000 स्थूल उत्पन्न होतं, त्यावेळी वेळेस 1%च्या आत होती, आताही 49,39,000 आहे, त्याही वेळेस 1%च्या आतच अध्यक्ष महोदय ती तूट आहे। आणि त्याच्यामुळं एकंदरीतच 25-26 मध्ये 100% महसूल जमा करून आम्हाला एकंदरीत आर्थिक शिस्त त्या ठिकाणी लावायची आहे। आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही, आम्ही देणार आहे। ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे, मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे।